नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हा सर्वांना छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण बघणार आहोत की एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा विषय घेऊन आलो आहोत। तो म्हणजे श्रावण महिन्यापासून सुरू होणारे स्वामींचे 11 गुरुवार व्रत नेमकं कसं करायचं, श्रावणात 5 गुरुवार असतील तर त्याची सुरुवात कशी करावी आणि हे व्रत केल्यानंतर भक्तांना आलेले आपले अनुभव कसे असतात, हे सगळं आपण आजच्या भागात सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या स्वामी भक्त मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी दत्तावतारी सद्गुरू आहेत। त्यांच्या भक्तीचा महिमा अगाध आहे। जो कोणी मनापासून त्यांची सेवा करतो त्याला महाराज कधीच अंतर देत नाहीत। अनेक भक्तांनी अनुभवलं आहे की स्वामींचं फक्त नाव घेतलं तरी मन शांत होतं आणि जेव्हा त्यांचं व्रत श्रद्धेने केलं जातं तेव्हा त्याचे परिणाम आयुष्यात स्पष्टपणे दिसू लागतात। आता आपण मूळ विषयाकडे वळूयात। गुरुवार हा दिवस दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जातो, कारण गुरुवार हा गुरुतत्वाशी आणि दत्तात्रयांशी निगडित असतो, त्यामुळे तो सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचेच अवतार मानले जातात, त्यामुळे गुरुवारी त्यांची सेवा विशेष केली जाते। 11 गुरुवारचे व्रत हे संकल्पपूर्वक केले जाणारे एक व्रत आहे, ज्यात सलग 11 गुरुवार महाराजांची मनोभावे सेवा केली जाते। 11 हा आकडा पूर्णत्वाचा आणि श्रद्धेच्या दृढतेचं प्रतीक मानला जातो, म्हणून हे व्रत विशेष फलदायी समजलं जातं। आता प्रश्न असा येतो की श्रावण महिन्यापासून हे व्रत कसं सुरू करावं। तर मंडळी, श्रावण महिना हा स्वतः अत्यंत पवित्र आणि शुभ महिना आहे। या महिन्यात केलेल्या कोणत्याही सेवेचे फळ अनेक पटींनी मिळतं असं मानलं जातं, त्यामुळे जे भक्त श्रावणापासून स्वामींचे व्रत सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो। आता श्रावण महिन्यात गुरुवार किती येतात हे दरवर्षी पंचांगानुसार बदलतं। कधी श्रावणात 4 गुरुवार येतात तर कधी 5 गुरुवार येतात। यंदा किंवा ज्या वर्षी श्रावणात 5 गुरुवार असतील त्या भक्तासाठी एक सोपी आणि शास्त्रासंमत पद्धत आहे। जर श्रावणात 5 गुरुवार येत असतील तर भक्तांनी हे 5 गुरुवार हे 11 गुरुवार व्रताचा पहिला टप्पा म्हणून करावे। म्हणजे कसं, श्रावणातले हे 5ही गुरुवार व्रताची सुरुवात म्हणून धरले जातात आणि उरलेले 6 गुरुवार श्रावण संपल्यानंतर पुढील महिन्यामध्ये सलगपणे पूर्ण करायचे असतात। याचा अर्थ असा नाही की व्रत मध्येच खंडित होतो, तर श्रावणाचा पवित्र काळ हा व्रताची भक्कम पायाभरणी करतो आणि पुढे चालू ठेवलेले गुरुवार हे त्या पायावर श्रद्धेचा कळस चढवतात। अनेक जुने भक्त आणि स्वामी सेवेतील अनुभवी लोक हीच पद्धत सांगतात, कारण श्रावणाची सुरुवात ही व्रताला अनेक बळकटी देते। आता आपण पाहणार आहोत की व्रत नेमकं कसं करायचं, त्याची संपूर्ण विधी आपण बघूया। कारण सगळ्यात आधी ज्या गुरुवारपासून तुम्ही व्रताला सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, शक्य असल्यास पहाटेच्या वेळी उठून मनशांतीने आणि त्यानंतर देवघरात स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा पादुकांसमोर दिवा लावायचा, उदबत्ती लावा, धूप असेल तर धूप लावा, अगरबत्ती लावा, मनोभावे हात जोडून संकल्प करा। संकल्प म्हणजे कसा, मनातल्या मनात किंवा शब्दात महाराजांना सांगायचं आहे की मी आजपासून 11 दिवसांचे गुरुवारचे व्रत सुरू करत आहे। माझी
तुमची जी काही इच्छा असेल ती सांगा आणि ही इच्छा माझी पूर्ण व्हावी किंवा माझ्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मी ही सेवा करत आहे. कृपा करून माझ्या पाठीशी उभे राहा स्वामी. संकल्पानंतर स्वामींची पूजा करावी. शक्य असल्यास पिवळी किंवा भगवी वस्त्र धारण करावीत, कारण हा रंग गुरुतत्वाशी संबंधित मानला जातो. कोणता? तर तो पिवळा आणि भगवा रंग. महाराजांच्या प्रतिमेला हळद लावा, म्हणजे महाराजांचा जो फोटो असेल, मंदिरात काही मूर्ती असेल त्याला हळद, कुंकू, फुलं, तुळशीची पानं असेल किंवा दुर्वा असतील त्या अर्पण कराव्यात. निरांजनाने आरती करावी किंवा समयीने आरती करा. शक्य असल्यास घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आरतीत सहभागी व्हा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे अनेक भक्त सांगतात. पूजेनंतर स्वामींची पोथी किंवा गुरुचरित्राचा एखादा अध्याय वाचावा. ज्यांना पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल त्यांनी किमान श्री स्वामी समर्थ हा नामजप ठराविक संख्येने करावा. अनेक भक्त 108 वेळा करतात किंवा त्याहून अधिक वेळा हा जप करतात. जप करताना मन एकाग्र ठेवा, दुसरीकडे लक्ष देऊ नका, कारण नुसते शब्द उच्चारण्यापेक्षा मनापासून केलेला जप अधिक प्रभावी ठरू शकेल आणि तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी असतील, जे काही दुःख असेल ते सुटेल आणि लवकरात लवकर दुःख निवारण होईल. नैवेद्याबाबत बोलायचं झालं तर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर गोड शिरा, गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. पेढा असेल, बर्फी असेल, बाहेरून तुम्ही आणू शकता किंवा घरीही बनवू शकता. तुम्हाला जसं वाटेल, योग्य वाटेल तसं करा तुमच्या सोयीनुसार. अनेक भक्त पुरणपोळी, खीर किंवा साधा गुळाचा नैवेद्यही दाखवतात. नैवेद्य दाखवताना मनात कोणतीही घाई न ठेवता शांतपणे महाराजांना अर्पण करावा. त्यानंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करा. या व्रताचा काळात काही महत्त्वाचे नियम पाळणं आवश्यक असतं. पहिला नियम म्हणजे 11 गुरुवारांच्या काळात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावं. दुसरा नियम म्हणजे शक्य असेल तर गुरुवारी उपवास करा. जर तुम्हाला शक्य असेल तरच करा. जर काही गोड्या चालू असेल किंवा काही त्रास होत असेल तर करू नका. ज्यांना पूर्ण उपवास शक्य नसेल त्यांनी फलाहार किंवा सेवा करा, नुसती भक्ती केली तरी चालते. तिसरा नियम म्हणजे मनात कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा वाईट विचार ठेवू नये. चौथा नियम म्हणजे शक्य असल्यास त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्तीप्रमाणे दानधर्म करा. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे व्रत सुरू केल्यानंतर मध्येच सोडू नये. सलगपणे 11 गुरुवार पूर्ण करावेत. जर एखाद्या गुरुवारी काही अपरिहार्य कारणाने पूजा करता आली नाही तरी मनातून महाराजांचे स्मरण सोडू नये आणि पुढील गुरुवारी सेवा सुरू ठेवावी. 11व्या म्हणजे शेवटच्या गुरुवारी व्रताची सांगता करावी. या दिवशी शक्य असल्यास घरी लहान भजन, नामजप कार्यक्रम ठेवू शकता. तुम्हाला शक्य असेल तर नाही ठेवला तरी चालेल. ब्राह्मण भोजन करा, गरीब व्यक्तींना भोजन द्या किंवा महाराजांचं मनापासून आभार माना. या दिवशी स्वामींकडे कृतज्ञता व्यक्त करणं हे महत्त्वाचं आहे, कारण व्रत हे केवळ इच्छापूर्तीसाठी नसून महाराजांप्रती असलेली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. आता आपण वळणार आहोत या सेवेच्या अनुभवाकडे. अनेक भक्तांनी हे व्रत केल्यानंतर आपल्या आयुष्यात झालेले सकारात्मक बदल सांगितले आहेत. एका भक्ताने सांगितलं, त्याच्या घरात अनेक वर्ष आर्थिक अडचणी होत्या, नोकरीत सतत अडथळे होते, मुलांचं आजारपण होतं, मुलांचा शिक्षणाचा प्रॉब्लेम होता. त्याने श्रद्धेने 11 गुरुवारचे व्रत सुरू केले आणि व्रत पूर्ण होण्याआधीच त्याला चांगल्या नोकरीची संधी मिळाली. पण नुसतं व्रत करून विना मेहनत तुम्हाला काहीच मिळणार नाही. नाही तर तुम्ही म्हणणार
मी व्रत करतो म्हणून मला नोकरीची संधी मिळेल, नोकरी मिळेल, तसं नाही, तर त्याच्यासोबत मेहनतीचं फळही तितकंच महत्त्वाचं आहे. मेहनत देखील महत्त्वाची आहे. नुसतं नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण देवाची भक्ती केली पाहिजे. नात्यामधले गैरसमज दूर झाले, घरात पुन्हा एकदा प्रेम, छान आनंदाने स्वामींची सेवा केल्यानंतर मनशांती मिळाली, जी आधी कधीच अनुभवली नव्हती. आणखी एका भक्ताने सांगितलं, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याची तब्येत खूप बिघडली होती. डॉक्टरांनीही धीर सोडला होता. अशा कठीण प्रसंगी त्याने स्वामींकडे प्रार्थना केली आणि 11 गुरुवारचे व्रत सुरू केलं. हळूहळू त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होत गेली आणि पूर्णपणे बरी झाली. त्याने सांगितलं की हा अनुभव त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार होता आणि तेव्हापासून त्याची स्वामींवरची श्रद्धा अधिकच दृढ झाली. असे अनेक अनुभव भक्तांनी वेळोवेळी सांगितले आहेत. कोणाला देवाचं नामस्मरण करून मानसिक शांती मिळते, समाधान मिळतं. या सगळ्या अनुभवांमागे एक समान धागा आहे, तो म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. महाराज कधीच आपल्या भक्तांची परीक्षा घेत नाही असं नाही, पण जो भक्त संयमाने आणि श्रद्धेने सेवा करत राहतो त्याला महाराज योग्य वेळी योग्य फळ नक्की देतात. तर मंडळी, हे व्रत करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, व्रत हे कोणत्याही स्पर्धेसाठी किंवा दिखाव्यासाठी करू नका. ते पूर्णपणे आपल्या मनशुद्धीसाठी, श्रद्धेसाठी असतं. त्यामुळे किती मोठी पूजा केली, यापेक्षा किती मनापासून तुम्ही स्वामींची सेवा केली, हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदी साध्या पद्धतीने जरी तुम्ही सेवा केली आणि मनात खरी श्रद्धा ठेवली तर महाराज तुमची हाक नक्की ऐकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत कोणीही करू शकतं. स्त्री असो किंवा पुरुष, लहान असो वा वृद्ध, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे व्रत मनोभावे करू शकतात. गरज आहे ती फक्त श्रद्धेची आणि सातत्याची. आपल्या भक्तांची काळजी स्वतःच्या मुलाप्रमाणे घेतात. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्रावण महिन्यापासून स्वामींचं 11 गुरुवार व्रत कसं सुरू करायचं, पूजाविधी काय करायची, कशी पूजा करायची, कोणता नैवेद्य दाखवायचा, हे सर्व बघितलं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला देखील लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त आपल्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेअर करायला देखील तुम्ही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.